नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळ्यामध्ये घराघरामध्ये बनवला जाणारा आणि आवडीने खाल्ला जाणारा डिंकाचे लाडू रेसिपी बनवणार आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. डिंक म्हणजे काय तर डिंक म्हणजे झाडाचा चीक. हा झाडाचा चीक खोडातून बाहेर येतो आणि हा वाळल्यानंतर त्याचा डिंक बनवला जातो. डिंक खाण्याचे फायदे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच हाडे मजबूत बनतात, पचनक्रिया सुरळीत होते. डिंकाचे लाडू उष्ण असतात त्यामुळे ते जपून खावेत. दररोज 1 ते 2 लाडू खाल्ल्याने बद्धकोष्ठीची समस्या दूर होते. 2 पेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम गूळ, 250 ग्रॅम खारीक पावडर, 250 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या स्लाइस करून अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. 1 चमचा खसखस, 1 लहान वाटी बदामाचे काप करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी पिस्त्याचे काप, 1 लहान वाटी काजूचे काप, 1 लहान वाटी इथे काळे मनुके घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 1 चमचा बडीशोप, जायफळ, 5 ते 6 इलायची आणि साधारण 1 ते 1.5 चमचा मगजबी घेतलेले आहेत. सुरुवातीला इथे आपण डिंक भाजून घेऊया. त्यासाठी इथे तडका पॅन घेतलेला आहे. तडका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून घेतलेले आहे. आता अशा पद्धतीने थोडे थोडे डिंकाचे खडे घालून हा डिंक आपण भाजून घेऊया. मंद गॅस करून सतत हलवून डिंक भाजून घ्यावा. अशा पद्धतीने डिंक भाजल्यामुळे आतपर्यंत अगदी व्यवस्थित डिंक भाजला जातो. तडका पॅनमध्ये डिंक भाजण्याचा फायदा म्हणजे तडका पॅन लहान आकाराचा खोलगट भागाचा असतो, त्यामुळे याच्यामध्ये तुपाचे प्रमाण जास्तीत जास्त राहते आणि जास्तीत जास्त तुपामध्ये डिंक घातला की हा अगदी व्यवस्थित असा फुलून येतो. तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने इथे आपण बाकीचाही डिंक भाजून घेऊया. साहित्यामध्ये डिंकाचे प्रमाण सांगायचे राहिले होते तर इथे आपण 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. इथे डिंकाची शेवटची बॅच भाजून झालेली आहे. आता आपण बाकीचेही जिन्नस भाजून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले खोबरे घालून घेऊया आणि खोबरे छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे मंद गॅसवर परतून घेऊया. इथे आपण डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मंद गॅसवर भाजून घेतलेले आहे. खोबरेही छान गोल्डन ब्राऊन कलरचे भाजून झालेलं आहे. आता हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. सुरुवातीला इथे आपण बदाम घेतलेले आहेत. बदाम घालून घेऊया. त्याचप्रमाणे काजू तसेच पिस्त्याचे कापही घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण छान असं परतून घेऊया तुपामध्ये. ड्रायफ्रूट्स आपण 1.5 ते 2 मिनिट छान असे परतून घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट्स साईडला करून घेऊन यामध्ये 1 चमचा तूप घालून यामध्ये घालूया काळे मनुके, त्याचप्रमाणे मगजबी. आता हे सर्व छान असं 1 मिनिटभर तुपामध्ये परतून घेऊया. 1 मिनिटभरानंतर हे सर्व ड्रायफ्रूट्स परत एकदा एकत्र करून यामध्ये घालूया. सर्वात शेवटी खसखस आणि बडीशोप. खसखस आणि बडीशोप लगेचच भाजले जातात म्हणून इथे खसखस आणि बडीशोप सर्वात शेवटी घातलेले आहे. आता हे सर्व मिश्रण 10 ते 15 सेकंद छान असं परतून घेऊन बाउलमध्ये काढूया. हे डिंकाचे लाडू इतके फायद्याचे आहेत की एका लाडूमधून आपल्याला खूप सारे आयर्न, व्हिटॅमिन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळते. याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून खारीक पावडर भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता यामध्ये अजून 2 चमचे तूप घालून इथे खारीक पावडर भाजून घेतलेले आहे. इथे 3 ते 4 मिनिट छान अशी खारीक पावडर भाजून घेतलेली आहे. आता ही पावडर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया. याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून गॅस मंद करून यामध्ये गुळ घालून छान असा मेल्ट करून घेऊया. 1 मिनिटभरातच तुम्ही बघू शकता इथे गूळ छान असा मेल्ट झालेला आहे. हा गूळ आपण 4 ते 5 मिनिटं छान असा शिजवून घ्यायचा आहे. गूळ शिजवताना सतत हलवून घ्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित भाजला जातो किंवा शिजला जातो. 5 ते 6 मिनिट गूळ छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा इलायची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा जायफळ घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया. मंद गॅस करून 5 ते 6 मिनिट गूळ छान असा मेल्ट करून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये बाउलमध्ये सर्व जिन्नस घालून घेऊया. इथे मी डिंक पावडरची मिक्सरला छान अशी पूड करून घेतलेली आहे, तीही घालून घेऊया. तुम्ही बघू शकता ही प्रोसेस आहे ती झटपट करायची आहे कारण गूळ लगेचच थंड झाल्यानंतर घट्ट होतो, म्हणून इथे पटपट असं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कढई खाली घेतल्यानंतर परत एकदा हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे.
लाडूला परफेक्ट बाइंडिंग येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण थोडे असे घालून घेऊन मिक्सरला छान अशी फिरवून घेऊया. खूप बारीक करायचं नाही, रवाळच फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि हे दिसतानाही खूप छान दिसत आहे मिश्रण. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. अशा पद्धतीने मुठीमध्ये बसेल इतके मिश्रण घेऊन अशा पद्धतीने गोल फिरवत याचा गोलाकार बनवून घ्यायचा आहे. एकसारखे लाडू बनण्यासाठी तुम्ही इथे एखाद्या चमच्याचाही वापर करू शकता. चमचामध्ये बसेल इतके मिश्रण घेऊन त्याचे लाडू बांधले तर लाडू एकसारखे बनतात. तुम्ही बघू शकता इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे आणि खूप सुंदर असा लाडू बांधून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 35 ते 40 लाडू बांधून होतात. अशा पद्धतीने डिंकाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.